कोपर्डीच्या घटनेनंतर राज्यातला मराठा समाज आता रस्त्यावर उतरला आहे. कोपर्डीच्या दुर्घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, त्याचबरोबर मराठा आरक्षण आणि ॲट्रॉसिटीचे मुद्देसुद्धा घेऊन तो आता रस्त्यावर उतरला आहे. या आधीही अनेकदा राज्यातल्या मराठा नेत्यांनी विरोध केला होता. त्यापैकी एक आहेत की ज्यांनी पहिला असा आरक्षणाच्या मुद्द्यावरती ठामपणे आपली भूमिका मांडली होती, त्या म्हणजे डॉक्टर शालीनताई पाटील. आज आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. ताई नमस्कार. महाराष्ट्र वनमध्ये तुमचं स्वागत आहे. थँक्यू. आत्ता नुकतीच 1-2 महिन्यापूर्वी कोपर्डीमध्ये जी घटना घडली त्याच्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात एक वेगळं वातावरण निर्माण झालेलं आहे. सामाजिक घुसळण जी आहे ती मोठ्या प्रमाणावर व्हायला लागलेली आहे. याच्यामध्ये विशेष करून कोपर्डीतले जे आरोप आहेत त्यांना फासावर चढवा, त्याच मुद्द्याला धरून मराठा समाज जो रस्त्यावर उतरला त्यांना आरक्षण, त्याच्यानंतर ॲट्रॉसिटी कायदा या मुद्द्यासह अनेक विषय घेऊन आता तो रस्त्यावर उतरला आहे. काय सांगा? मराठा समाज जागृत झाला आणि आपल्याला कुठेतरी अन्याय होतो आहे आणि त्याला वाचा फोडली पाहिजे असं त्याला वाटलं. ह्याच्यासाठी मला फार आनंद आहे. मी त्याचं सहर्ष स्वागत करते. पण हा विषय मी मराठा आरक्षण असा विषय घेतला नव्हता, पण मी आर्थिक निकषावरती आरक्षण असा विषय घेतला होता. तरी तो पण विषय जवळपास मराठा आरक्षण असाच होत होता, कारण महाराष्ट्रातला मराठा समाज हा मोठा समाज आहे आणि ह्या समाजाकडं दुर्लक्षण करून कुणाला चालणार नाही. माझे वडील सत्यशोधक ज्योतिराव फाळके पाटील, त्यांनी प्रबोधनकार ठाकरे, केशवराव विचारे आणि माझे वडील ह्यांनी एकत्र काम केलेलं आहे कित्येक वर्षापूर्वी, माझ्या जन्माच्या वेळेला. आणि मला आज 80 वर्ष मी पूर्ण करून पुढं चाललेले आहे. आमच्या घरात वडील सत्यशोधक असल्यामुळं आमच्या घरात जातीपातीचं वातावरण नव्हतं. म्हणजे आम्ही स्वतः बेसिकली असे जातीभेद मानणारे लोक नाही आहोत. परंतु परिस्थितीनं पुढं हा विषय हातात घ्यावा लागला. 1972 साली वसंतराव दादा मंत्रिमंडळात होते, शंकरराव चव्हाणही होते आणि वसंतराव नाईक मुख्यमंत्री होते. वसंतराव नाईक महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सलगपणानं 11 वर्ष राहिले. त्यांचा कारभार चांगला होता. एके दिवशी सकाळी पी सावळाराम, मुरारराव राणे, दादासाहेब चव्हाण, बाबालाल काकडे, वसंतराव फाळके असे मराठा समाजाचे 7-8 कार्यकर्ते इथं ह्या घरामध्ये मला भेटायला आले. म्हटलं काय आहे? तर म्हणले वसंतराव नाईक आता खूप वर्ष झाली, म्हणजे त्यांना काय आपण त्यांच्याबद्दल काय राग नाही, पण त्या एका समाजाला महाराष्ट्रात काय 1%-2% समाज असेल, त्यांना इतकी दीर्घ काळ 11 वर्ष सलगपणानं संधी मिळाली आणि आता महाराष्ट्रातला मोठा समाज मराठा समाज ह्यांना कुठंतरी ह्यांचा विचार झाला पाहिजे. तर त्या संबंधानं मोठी व्यापक मराठा समाजाची मिटिंग शिवाजी मंदिराच्या शाहू सभागृहामध्ये झाली आणि मी त्या सभेमध्ये असं बोलले की मराठा समाजाचा अधिकार आहे ही गोष्ट खरी आहे, परंतु ह्या समाजामध्ये लोक एकमेकाचा दुश्वास फार करतात, त्याला एकमेकासाठी विरोधी फार वागतात, टोकाला जाऊन वागतात आणि म्हणून ह्या समाजातले आता 2 मोठे नेते जे मंत्रिमंडळात आहेत, वसंतराव दादा आणि शंकरराव चव्हाण, ह्यांच्यामध्ये एकमत झाल्याशिवाय हा प्रश्न सुटणार नाही. मग आमच्या घरी वसंतराव दादा, शरद पवार, शंकरराव चव्हाण अशी मिटिंग झाली आणि मला ते सगळं ऐकू येत होतं, कारण मी तिथंच फोनजवळ बसले होते. त्यामुळं मी काय कुठे चर्चेत भाग घेत नव्हते, पण मला ऐकू येत होतं. तर त्यांचं मी भाषण केलेलं त्यांना माहिती होतं, कारण त्या भाषणाला फार प्रसिद्धी मिळाली. मराठा समाजाचे मतभेद मिटल्याशिवाय मुख्यमंत्रीपदाचा वाद संपणार नाही, तर त्या भाषणाला फार प्रसिद्धी मिळाली. त्यामुळं त्या लोकांना माहिती होतं की मी कुठल्या मताचे आहे. पण शेवटी असं झालं की उठाव करावा मराठा समाजाच्या आमदारांनी आणि वसंतराव दादा आणि शंकरराव चव्हाण यांनी आपले मतभेद मिटवून घ्यावेत. आणि पहिल्यांदा दादासाहेबांनी शंकरराव चव्हाणांना, कारण ते जरा ज्येष्ठ होते, त्यांना जरा संधी द्यावी आणि मग नंतर त्यांनी दादासाहेबांना सपोर्ट करावा. तर मग तसं ते ठरलं
आणि मराठा विधानसभेमध्ये मराठा समाजाच्या आमदारामध्ये एक जागृतीचं वातावरण झालं. सगळ्यांनाच हा मुद्दा पटला. म्हणजे ही बीजे जी आहे ती आधीपासूनच 30-35 वर्षापासूनच ही सुरू आहे. सुरू आहे 1974 पासून. म्हणजे मराठ्यांना त्यावेळी सुद्धा वाटायचं की आपल्यावरती कुठेतरी अन्याय होतोय असं. हो. लोकसंख्येच्या मानानं मोठा समाज महाराष्ट्रातला हाच आहे, कुठल्याही समाजापेक्षा. आणि हा समाज कर्ता समाज आहे. हा समाज मूळचा शेतकरी समाज आहे. हा लढाऊ समाज आहे. भूमी संपादन करायची, त्या भूमीचं आरक्षण संरक्षण करण्यासाठी, आपल्या त्या भूमीतल्या जनतेचं संरक्षण करण्यासाठी राज्य स्थापन करायचं, राज्याचं संरक्षण करायचं आणि ॲडमिनिस्ट्रेशन करायचं चांगल्या प्रकारे. हे मराठा समाजाचा मूळचा स्वभाव आहे. धान्य पिकवायचं, शेती करायची आणि आपल्या समाजाला अन्नधान्य पुरवायचा हा त्यांचा हे बेसिक. बरोबर आहे. मराठ्यांना आतापर्यंत गावगाडा म्हणून किंवा गावच्या रचनेत तसं त्यांचं जे स्थान आहे ते असंच राहिलेलं मोठं आहे, सगळ्यांना सोबत घेऊन प्रमुख गेलेलं आहे. पदाचं आहे. पण काही काळ असा मधला गेल्यानंतर साधारण 80च्या दशकानंतर ज्या पद्धतीने परिस्थिती बदलायला लागली, तर मराठ्यांना असं कुठं वाटायला लागलं की आपल्यावरती आता अन्याय होतोय किंवा आपल्याला आरक्षणाची गरज आहे आता, जसं दलितांना आहे तसं. आरक्षणाचा हा विषय थोडंसं 2 मिनटं बोलते. देशामध्ये स्वातंत्र्यानंतर राजकारणामध्ये आणि समाजकारणामध्ये मागासवर्गीय समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे अशी स्वातंत्र्याच्या पूर्वी चर्चा सुरू झाली. पण स्वातंत्र्यानंतर ताई अशी परिस्थिती नव्हती. आणि तरी पण मागासवर्गीय समाजाला थोडं आपण दुर्लक्ष केलं मोठ्या समाजानं, ही गोष्ट खरी आहे. पण त्याच्यासाठी कायदा करून आणि असं बंधन करून असं होणार नाही. समाजाचं मन बदललं पाहिजे आणि सर्व समाजात असं समाजकारण घडलं पाहिजे, हा ही गोष्ट खरी आहे. म्हणून महात्मा गांधींनी उपोषण सुरू केलं आणि त्यांचं उपोषण फार कडक होतं आणि कदाचित मृत्यूची शक्यता वाटायला लागली. आणि त्यामुळं आंबेडकर थोडेसे अस्वस्थ झाले की कदाचित हे आपल्यावर सगळं येईल, आणि म्हणून ते महात्मा गांधींना भेटायला गेले. मग त्यांनी सुरुवातीला फक्त 10 वर्ष स्वातंत्र्यानंतर आरक्षण मागितलं होतं आणि मग महात्मा गांधींनी ते मान्य केलं. पण 10 वर्षानंतर प्रत्येक वेळेला मुदत वाढत गेली आणि आता 60-70 वर्ष झाली तरी आरक्षण अंमलबजावणी पण तशा पद्धतीने झाली. त्याची अंमलबजावणी सुरुवातीच्या काळात नाही थोडी झाली, परंतु व्ही.पी. सिंग आल्यानंतर व्ही.पी. सिंग आले आणि सुशीलकुमार शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आणि ह्यांनी बॅकलॉगच्या नावाखाली म्हणजे 30% आरक्षण, पण बॅकलॉगच्या नावाखाली ह्यांनी 80% आरक्षण दिलं. ह्याच वेळेला मी हा मुद्दा जास्त धरला, कारण मी त्यावेळेला आमदार होते आणि मी विधानसभेत भाषण केलं की आरक्षण दुर्बल घटकासाठी पाहिजे, पण दुर्बल घटक हा फक्त हरिजनामध्ये आहे असं नाही, हा इतर जातीमध्ये आहे. आणि म्हणून आरक्षण हे जातीचा विचार न करता आर्थिक निकषावरती करावं असा विषय मी घेतला. त्यावेळी तुम्ही पहिल्यांदा हा विषय विधानसभेमध्ये 2003 साली मी आर्थिक निकषावरती आरक्षण हा अजेंड्यावरती घेऊन विषय मी हा सभागृहामध्ये भाषण केलं. कोणी बाहेर उठून गेले, कोणी दुर्लक्ष केलं, कोणी काय केलं, पण थोड्या पसंतीच्या मानात थोड्याफार लोकांनी हलवल्या, मराठा समाजाच्या इतर लोकांनी. परंतु उठून शालिनीताईंनी हा जो मुद्दा मांडला त्याला आम्ही पाठिंबा देतो असं एकही म्हणाला नाही. त्यामुळं सभागृहामध्ये ठराव पास झाला असं रेकॉर्ड झालं नाही. असं झालं की शालिनीताईंनी हा ठराव सभागृहाला सादर केला. तुमची पार्टी सत्तेत होती, तुमच्या पार्टीचा अजेंडा होता. मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तुम्ही गेल्यानंतर तुमच्या पार्टीचा पहिला अजेंडा तोच होता. नाही, मी अजेंड्यावर विषय होता म्हणूनच मी हा विषय घेतला की निवडणुकीमध्ये आपण हे आश्वासन दिलेलं आहे लेखी की आमचं सरकार जर आलं तर आम्ही आर्थिक निकषावरती आरक्षण करू आणि समाजातल्या सर्व दुर्लक्षित घटकांना आम्ही न्याय द्यायचा प्रयत्न करू. तर म्हणून मी हा विषय घेतला. पण तो विषय घेतल्यानंतर ते माझ्याशी रागावले. कोण रागावलं? पक्षाचे प्रमुख जे आहेत शरद पवार, हे माझ्या बाबतीत रागावले आणि पहिल्यांदा जेवढं प्रेमानं त्यांनी मला तिकीट दिलं कोरेगाव तालुक्यातून राष्ट्रवादीचं, तेवढं दुसऱ्यांदा द्यायला ते इतके उत्सुक नव्हते ह्या मुद्द्यावर. पण काय मुद्दा होता? मी सांगितलं की आर्थिक निकषावरती आरक्षण ह्या मुद्द्याचं
प्रत्यक्ष अंमलबजावणी झाली पाहिजे. तर त्यांना राग आला की आपले आमदार एवढेसे आहेत, आपण काय पूर्ण राज्य आपण नाही, काँग्रेसबरोबर आपलं राज्य आहे आणि खासदार तर अवघे 5-6 आहेत, मग एवढ्या ह्याच्यावरती आपण कसं कायदा बदलणार आणि कसं करणार, तर तुम्ही एवढ्या जोरात हा विषय मांडू नका. तर मी म्हटलं जे विषय आपल्याला पटला तो जोरात मांडला काय आणि हळू आवाजात मांडला काय, प्रामाणिकपणानं मांडणं हे महत्त्वाचं आहे. ह्या मुद्द्यावरती त्यांचे माझे मतभेद झाले आणि दुसऱ्या वेळेला जेव्हा तिकीट 2004 साली द्यायचा प्रश्न आला तेव्हा ते माझ्यासाठी फार उत्सुक नव्हते. या मुद्द्यावर तुम्हाला पक्ष सोडावा लागला. शरद पवारांनी तुमची नंतर पक्षातून मला हकालपट्टी करावी काढून टाकलं. काढून टाकली. हो नाही, 2004ला त्यांनी तिकीट मला दिलं, त्या म्हणजे गर्दी बघून आणि माझा पाठिंबा बघून दिलं. परंतु त्यावेळेला मी हा विषय जोरात घेतलाच होता आणि मी पश्चिम महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामध्ये मला चांगला सपोर्ट मिळाला आणि हजारोच्या संख्येनं मी माझ्या सभेला मीटिंग लोक उपस्थित राहिले आणि ते पाठिंबा दिला. ते तुम्ही त्याच दरम्यान क्रांती सेना क्रांतिसेना सुरू केली आणि मराठवाडा असेल, नगर वगैरे तुमच्या मोठ्या सभा झाल्या. त्यातल्या काही सभा मी पश्चिम महाराष्ट्रात पण बघितल्या होत्या स्वतः. कारण त्याच्यामध्ये तुम्ही एकतर शरद पवारांनी आश्वासन दिलं आणि लोकांची फसवणूक केली याच्यावरती तुमचा एक भर होता. आणखी एक मुद्दा असा होता की दलित समाजानं दलित आणि मराठा असा एक संघर्ष होणारी सुद्धा तुमची वक्तव्य त्या काळात गाजली होती. तर एकीकडे तुम्हाला तो सत्यशोधक चळवळीचा वारसा असताना सुद्धा ही भावना कशी तुमच्यात आली? नाही, कायद्याचा अंमलबजावणी होत असताना कुणी बॅकलॉग म्हणायचं, कुणी काय म्हणायचं, असं करत करत ते कायद्याच्या मर्यादा वाढत गेल्या आणि त्या 70% 80% रिझर्वेशन झाल्यानंतर तेवढी जर एबल माणसं त्यांच्यातमध्ये मिळाली नाहीत तर ते त्याचं गुणवत्ता खाली आणायला लागले आणि गुणवत्ता खाली आणल्यानंतर शासकीय कामकाजामध्ये त्याचा परिणाम झाला आणि त्या कामकाजावरचा परिणाम बघून पंडित जवाहरलाल नेहरूने 1961 साली एक पत्र लिहिले सगळ्या देशातल्या मुख्यमंत्र्यांना की ह्या विषयाचा विचार झाला पाहिजे, फेरविचार झाला पाहिजे. कारण कायदा बदलताना भारत सरकारला सगळ्या सरकाराचं 2/3 स्टेट गव्हर्नमेंटचा पाठिंबा लागतो. म्हणून त्यांनी पत्र लिहिलं की गुणवत्ता खाली आली, त्यामुळे कामाचा दर्जा घसरला आणि रिझर्वेशन नोकरी ठेवलं एवढंच नव्हे पण बढतीला पण रिझर्वेशन ठेवलं. तर म्हटलं हे अगदी मूर्खपणा, हा त्याने शब्द त्याला तुम्ही सुद्धा विरोध केला. मी केलं की असं बढतीला रिझर्वेशन कसं चालेल, तिथं तरी निदान कामाच्या दर्जाप्रमाणे तुमचं काम होईल. तर काल जो कॉन्स्टेबल होता तो एकदम हिचं DSPच्या खालचा अधिकारी झाला, DYSP झाला आणि सिनियर ऑफिसर्स जे लायक आहेत ते बहुजन समाजाचे, मराठा समाजाचे, ब्राह्मण समाजाचे ह्यांना सफर व्हायला लागलं आणि त्या माणसाला वरती कुठलाही मेरिटनं चढत न गेला, केवळ जातीनं चढत गेला, त्याला त्याचं महत्त्व कळलं नाही आणि तो त्याचा दुरुपयोग करायला लागला. पण आता जे मोर्चे निघत आहेत हो हे त्याचा परिणाम आहे. त्याचाच परिणाम आहे की ह्या मुद्द्यावरती हरिजन समाजामध्ये जागृती झाली पण नको तितकी जागृती झाली आणि त्यांना केवळ आपण हरिजन आहे एवढ्या मुद्द्यावरतीच आपल्याला समाजामध्ये वर्चस्व आलं पाहिजे, बरं वाईट वागण्याचा आपल्याला कोणी विचारात घेता उपयोग नाही, इतकी त्यांच्यामध्ये आरेरावी आलेली आहे आणि ह्याच्यावरतीच मी जास्त ओढून धरलं. त्याही वेळेला माझ्या क्रांतिसेनेच्या मी दौरा काढला होता. त्यावेळेला मराठवाड्यामध्ये नागपूर भागामध्ये, विदर्भामध्ये कुठेतरी एका ठिकाणी एका हरिजनावरती काय अत्याचार झाला म्हणून त्याचं मोठं स्वरूप झालं आणि मग मी तिथं आणि मग मी तिथं हे घेतलं की तिथं वातावरण बघितल्यानंतर गावामध्ये सगळे मराठा आहेत आणि एखादं 2 मागासवर्गीयांची घरं आहेत ती त्यांच्याप्रमाणे थोडी बाजूला आहेत. त्यावेळी आरोप पण झाला होता की त्या खैरलांजी मधले जे आरोप आहेत त्यांना तुम्ही पाठबळ वाचवण्याचा प्रयत्न करताय असा पण आरोप झाला आणि मग मी त्यांना कोर्टामध्ये वगैरे मदत करण्याचं सगळे मी त्यांना धोरण सांगितलं की हा गैरव्यवहार आहे. तुम्ही त्यांना मदत केली होती आणि त्यांना मी चांगले वकील शोधून दिले. त्या वकिलांचा काय खर्च असेल ते मी करेन म्हणून सांगितलं आणि त्यांना मी पाठिंबा दिला. पण हा विरोधाभास वाटत नाही का तुम्हाला?
की एकीकडं तुमच्या वडिलांचा वारसा तुमच्याकडं असा सत्यशोधकी चळवळीचा, की त्यावेळी तरी बहुजन समाज एकत्र यावा, ब्राह्मणेतर समाज जास्त करून ब्राह्मण विरोधी मुवमेंट होती ती, पण ब्राह्मणांच्या विरोधात असताना प्रबोधनकार ठाकरे आणि ज्योतिराव फाळकेंची जी चळवळ होती, असं असताना सुद्धा तुम्ही कसं काय हे त्या यांना पाठिंबा दिला? त्यावेळेचं सामाजिक वातावरण वेगळं होतं. माझ्या वडिलांनी हा मुद्दा घेतला तर 100 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, पण तशी परिस्थिती आता राहिलेली नाही. त्या मागासवर्गीयामध्ये नको तितकी जागृती झाली आणि त्यांना असं वाटतं आम्हीच सगळ्याचे मालक आहोत. त्याचा गैरवापर व्हायला लागला. त्याचा गैरवापर व्हायला लागला आणि आताचं जे आहे मराठा समाजाचं मूक मोर्चा ते गैरवापराच्या विरोधातच आहे. प्रामुख्यानं मराठा आरक्षण हा विषय एवढा आग्रहाचा नाही. आम्ही गुणवत्तेवर आमच्या ह्यानं आम्ही लढाऊ आहोत, आम्ही शेतकरी आहोत, आम्ही समाजकारणात आहोत, आम्हाला कुठल्याही ह्याच्यामध्ये आम्ही आमच्या गुणवत्तेवरती मिळवू. परंतु अतिरेक झाला आहे जो रिझर्वेशनचा, ॲट्रॉसिटीचा विशेषतः अतिरेक झालेला आहे आणि ते आपण मला मगाशी विचारलेल्या प्रश्नामध्ये हाच विषय आहे की हे कुठंतरी मोडून काढलं पाहिजे. ॲट्रॉसिटीबद्दल काय तुमचं मत आहे? नाही, असं आहे की केव्हा तरी कुठंतरी एखादा विषय घडला म्हणून त्याचा कायदा होणं बरोबर नाही. मर्यादेने तिथल्या तिथं त्याला प्रतिबंध केला पाहिजे, पण प्रत्येक गोष्टीला बारक्या गोष्टीला कायदा करायचा आणि त्याचा दुरुपयोग होईपर्यंत त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही. आता जे आहे मूक मोर्चा मी त्याचं अभिनंदन एवढ्यासाठी करते की सरकारला जागृती येण्यासाठी त्याचा उपयोग होईल आणि एवढ्या मोठ्या समाजाला, मराठा समाजाला 40% जास्त असलेल्या ह्या समाजाला असं दुखून आणि दुर्लक्ष करून चालणार नाही. ह्याची दखल घ्यावी लागेल आणि त्याला काहीतरी त्यांच्या दुखण्याला वाचा फोडायला लागेल. हे राज्यकर्त्यांना कळलेलं आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी त्या विषयावरती बोलून दाखवलं आणि हळूहळू ते देश पातळीवरती मराठा असं सगळ्याकडे नाव नाही, त्या राज्यामध्ये वेगळं वेगळं नाव असेल, कुठं राजपूत असेल, कुठं काय असेल, पण त्या राज्यातला मोठा समाज जो आहे त्याच्यामध्ये हे वातावरण जाईल आणि एक दिवशी ह्याला मूर्त स्वरूप येईल असं मला निश्चितपणानं वाटतं. हे लगेच होणार नाही ह्याला. आणि मी जे बोलले 10-12 वर्षापूर्वी त्याचा पाठपुरावा झाला नाही. माझ्या शारीरिक अडचणीमुळं, माझ्या वयाच्या ह्याच्यामुळं मला तेवढा दौरा आता करता येणार नाही. पण आता तुम्हाला असं वाटतं की आपण सभांमध्ये जाऊन बोलावं असं निश्चित वाटतं. सगळ्या ह्याच्यामध्ये मराठा एक मोठ्या भावाचं किंवा थोरल्या भावाची भूमिका आतापर्यंत बजावत आलेलं आहे. पण आता असं थोडं पण चित्र दिसायला लागलेलं आहे की ह्या एकूण जे वातावरण जे आहे ते कुठेतरी समाजात पुन्हा नव्यानं दरी निर्माण होण्याची शक्यता होते. तुम्ही दरी हा शब्द फार कमी वापरला. मी असं म्हणते की मराठा समाजाशी जो एकेकाळी कर्ता समाज होता आणि सगळ्यांना बरोबर घेऊन चालत होता त्याच्यावरती आज मागायची पाळी आलेली आहे आणि तो केविलवाणा हात पसरून उभा राहण्याची पाळी आली. राजकारणी पण तेवढेच दोषी आहेत ना? राजकारणी पण दोषी आहेत आणि ज्यांच्यासाठी कायदे केले ते गैरवापर होतो आहे ह्याच्याकडे लक्ष पुरेसं देत नाही. हा पण एक राज्यकर्त्यांचा दोष आहे. चुकीच्या पद्धतीनं कायदे करायचे आणि त्याचं अंमलबजावणी होत असताना तरी निदान नीटपणानं होऊ देत नाहीत, होते का नाही बघत नाहीत. पण ताई एवढे वर्ष आता महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवारांचं जे सत्तेतलं एकूण जे आतापर्यंत जर का अस्तित्व बघितलं किंवा एवढे वर्ष ते राजकारण करतायत, त्यांनी या गोष्टीवरती किती विचार केला होता किंवा केला का नाही? त्यांनी मला 2 वेळेला तिकीट दिलं आणि 10 वर्ष मी आमदार राहिले. त्यामुळं मी त्यांना जास्त वाईट बोलणार नाही, परंतु ते वेळ बघून बोलतात. ते मनापासून एक विचार मांडत नाहीत, वेळ बघून बोलतात. आता शेतकऱ्यांच्या आत्महत्या ह्याच्याबद्दल त्यांनी एकदा मतं मांडली, पण त्याच वेळेला ते देशाचे कृषी मंत्री होते आणि तुम्हीच तुमच्याच काळात जास्त आत्महत्या झाल्या आणि त्याच्याचबद्दल तुम्ही बोलायचं. त्यांची विसंगत हे आहे. हे समाजाचे मराठा समाज ते स्वतः मराठा समाजातले आहेत. मराठा समाजाचे प्रश्न हे त्यांना नाही दिसले का? त्यांना दिसले, पण त्यांनी मला जे सांगितलं की फक्त 6 खासदार आहेत आणि काही थोडे आमदार आहेत, त्याच्यामुळं काँग्रेसबरोबर राज्य करायला लागतं, त्यामुळं आपल्याला हा मुद्दा सध्या रेटून घेता येणार नाही. पण माझं त्यांचं हितच हे झालं की रेटून घेता येणार नाही, पण जेव्हा कधी घेता येण्यासारखी परिस्थिती होईल तोपर्यंत विचार जागृत ठेवला पाहिजे की नाही, म्हणून मला बोललं पाहिजे असं मी त्यांना सांगितलं. पण त्यांनी मला इतकी मनाई केली की मला त्यांनी काढून टाकलं. आता ताई जो मराठा मोर्चा आता जे सुरू झालेला आहे
त्या मोर्चातल्या लोकांना तुम्ही काय आव्हान करणार? एकदम मी त्यांना मनापासून पाठिंबा देते. मला जर शक्यता असते तर मी त्या मोर्चामध्ये सामील झाले असते, पण निदान त्यांच्यामध्ये इतकी जागृती झाली की ह्या कायदा जो अन्यायकारक आहे तो काढून टाका, निदान त्याची चांगल्या प्रकारे अंमलबजावणी करा, आणि जे अपराधी आहेत त्याला शासन झालं पाहिजे, फाशी दिलं पाहिजे त्यांना, हे त्यांचं म्हणणं अतिशय योग्य आहे. आणि मी खरोखरीच त्यांचं वैचारिक जे परिवर्तन झालेलं आहे त्याला मी मनापासून पाठिंबा देते. पण ताई, तुम्ही आता मुलींना काय संदेश द्याल की आता या मोर्चामध्ये जास्त करून या आधी राजकारणात महिला फार कमी होत्या, तुम्ही अनेकदा बंडखोरी स्वभाव तुमचा जो होता तो दाखवून दिलेला आहे, आता सुद्धा या मोर्चात आघाडीवर महिलाच आहेत, मुलीच आहेत, त्यांना काय सांगा? नाही, महिलांना पुढं ठेवलेलं आहे, हे एक प्रकारे त्यांच्याबद्दल विशेष काळजी घेतली पाहिजे समाजातल्या पुरुष वर्गानं, हा एक बेसिक त्याच्यात विचार आहे. आणि दुसरं आहे की महिला खरोखरच आजकाल विचारानं बोलायला लागल्यात, पण त्याच्यातसुद्धा ते रिझर्वेशन जे आणले ना, इतके पर्सेंट मागासवर्गीय, इतके पर्सेंट OBC, इतके पर्सेंट, हे अतिशय चुकीचं झालं. त्या गावातली जी योग्य आहे, लायक आहे, समाजामध्ये येऊन काम करण्याची ज्याला शक्यता आहे, ज्याची कपॅसिटी आहे, त्याला स्कोप मिळतोच आहे निवडणुकीमध्ये, त्याला काय कोणी उभं राहू नका असं म्हणत नाही. पण काही 2-4% आरक्षण ठेवलं तर पण ते 30% आरक्षण, 50% आरक्षण, हे जे बाजार स्वरूप आलेलं आहे, हे अतिशय चुकीचं स्वरूप हे शरद पवारांनी आणलं आणि हे ते VP सिंगांनी आणलं. ताई, तुम्ही या संदर्भात शरद पवार असतील किंवा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतील किंवा इतर नेत्यांना कोणाला काही पत्राद्वारे किंवा कळवलेलं आहे का? मी कुणाला काही पत्र लिहिलं नाही, कारण शरद पवारांचे विचार मला माहिती आहेत, त्यामुळं मी त्यांना पत्र लिहिणारही नाही. परंतु तो ज्या वेळेला उद्रेक होतो त्यावेळेला तात्पुरतं ते थोडंसं शांत करायसाठी बोलतात, पण ते मनापासून त्याची अंमलबजावणी करत नाहीत. हा माझा अनुभव आहे, मी त्यांच्यासाठी वाईट बोलू इच्छित नाही. परंतु मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिण्याच्या मी विचारत आहे. आता माझ्याकडं म्हणजे टायपिस्ट वगैरे सगळं ऑफिस माझं खाली आहे, पण मला त्यांना पत्रव्यवहार करणं शक्य आहे आणि मी करेन जरूर. धन्यवाद ताई, महाराष्ट्रवंशी बोलल्याबद्दल. त्या चळवळीला शुभेच्छा.